सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारताचे संविधान अमृत महोत्सव पारोळा येथे गोविंद आबा शिरोळे यांच्या सावित्री फटाका फॅक्टरी येथे भारताच्या संविधान अमृत महोत्सव 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे गोविंद आबा शिरोळे यांनी याचे आयोजन केले होते। प्रमुख प्रवक्ते जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री जळकेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जे.के. पाटील, नानाभाऊ पाटील, गोविंद आबा शिरोळे, सुधाकर नेतकर, ऑफरे वकील मॅडम, संजय भाई सूर्यवंशी, राजेंद्र भाऊ वेंडर, रेखाताई आदी मान्यवर व पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी असंख्य गावकरी व स्त्रिया हजर होत्या। यावेळी सुरसंगम ऑर्केस्ट्रा तर्फे गीत संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी देविदास चौधरी, पारोळा। दोन 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण संक्रांतीच्या पूर्व संध्येला आपण संविधानाचे पूजन केलं, परंतु आज आपल्याला बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहेत घटनेमध्ये, ते सर्वात महत्वाचे अशी गोष्ट आहे। आज आपण त्या अधिकारामुळे, उदाहरणार्थ बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिले, जो राजा आहे राजाला भी तोच अधिकार आणि सर्वसामान्य माणूस आहे त्याला भी तोच अधिकार, हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। आज म्हणून सर्व जनतेला समानतेची वागणूक दिली जाते आणि प्रत्येक वेळी मतदानाचा अधिकार असल्यामुळे सगळं पुढारी आपल्या मतदानासाठी आपल्याकडे येतात आणि आपल्याला सर्व सांगतात। त्यामुळे बाबासाहेबांनी हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि ही घटना बाबासाहेबांनी सर्व समायक अशी घटना बाबासाहेबांनी तयार केलेली आहे आणि ह्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिनंदन करतो। न्याय, समता आणि बंधुत्व, सार्वभौमत्व, एकता, राष्ट्र विकासाच्या मौलिक अधिकारांच्या 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला। याची जाणीव, जनजागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्वाचा उद्देश आहे। अमृत महोत्सव साजरा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निश्चितच योगदान आठवले पाहिजे। त्यांनी सांगितले की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत। हीच भावना सर्व नागरिकांची असावी, ज्यातून एक संघ राष्ट्र भावनेची निर्मिती होते। भारताच्या इतिहासातील राष्ट्रपुरुषांचे योगदान आठवताना मूलभूत आणि मौलिक अधिकार देणारे संविधान सर्व समावेशक भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिले आहे, याचा सार्थ अभिमान मला वाटतो आणि मी माझे प्रास्ताविक 2 शब्द संपवतो आणि पुढील कार्यक्रमास चालना देतो। जय हिंद। खूप खूप धन्यवाद आबासाहेब। नानक जी, संत नामदेव जी और मेरे साथियों, इस महाराष्ट्र की भूमि में जिस महान संत ने समस्त समाज को जागरूक किया, अभंगों का निर्माण किया, वे संत तुकाराम महाराज के पट्ट शिष्य, जिन्होंने तुकाराम महाराज की गाथाओं को, तुकाराम महाराज के अभंगों को फिर से जनमानस में लिखकर पहुंचाने का काम किया, वे संताजी जगनाड़े महाराज। और मेरे साथियों, जिस महामानव ने समस्त बहुजन समाज को इस भारतवर्ष में मनुस्मृति के नियमों के अनुसार पढ़ने लिखने का अधिकार नहीं था, लेकिन पढ़ने लिखने के लिए स्कूल सबसे पहले यहाँ पर स्थापित किया और समस्त बहुजन समाज को जिन्होंने शिक्षा के द्वार खुले कर दिए, वे राष्ट्रपिता ज्योतिबा फूले। जिस महान महिला ने अपने ऊपर कंकड़, पत्थर, कीचड़ का मार सह कर इस देश की तमाम महिलाओं को शिक्षित किया, वे क्रांति ज्योति सावित्री माता फूले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, आरक्षण के जनक छत्रपति शाहू महाराज,
और मेरे साथियों, जिस महामानव ने लंगड़े को पैर दिया, लूले को हाथ दिया, बहरे को कान दिया, सूर्यवंशी आप्पा आणि सर्वच व्यासपीठाने आपण सगळेजण, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे चेहरे सांगतात की आता थांबणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण ज्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत, आपले नेते माननीय नामदार, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, यशस्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे संकट मोचक आणि जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीने संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी संविधान जागर अभियान सभेचं आयोजन करावं आणि ते आयोजन खऱ्या अर्थाने आज आपल्या पारोळा नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतंय.